नमस्कार मित्रांनो, एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना पैशाचा पाऊस दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार अशा पद्धतीच्या ज्या व्हायरल बातम्या होत आहेत त्या बातम्या अफवा आहेत का काय, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तसेच येणारा जो 19वा हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आणि काय काय कामे करायचे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, येणारा जो 19वा हप्ता आहे तो कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तसेच जो 19वा हप्ता येण्यापूर्वी काही कामे सुद्धा करायची आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आणि येणारा जो 19वा हप्ता आहे तो कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार ते पण आता मी सांगणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार आहे त्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार आहे त्या शेतकरी बांधवांना येणारा 19वा हप्ता मिळणार आहे। कारण की ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे, त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। ज्या शेतकरी बांधवांना ई-केवायसी प्रक्रिया OTP बेस्ड आणि बायोमेट्रिक CSC आधारित ऑनलाईन सेंटरवर आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। येणारा दुसरा प्रॉब्लेम आहे लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे। तर मित्रांनो, लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक काम करू शकता, ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर स्टेटस काढा। स्टेटस यस वर आलं, तिन्ही ऑप्शन जे आहेत कोणकोणते, लँड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग स्टेटस आणि जे आधार सीडिंग स्टेटस नो असेल तर यस करून घ्या। असे तिन्ही प्रॉब्लेम जर यस असतील तर काही अडचण नाही, हप्ते येऊन जातील। पण या तिन्हीपैकी जर एक जरी लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम नो असेल किंवा ई-केवायसी प्रक्रिया नो असेल किंवा आधार सीडिंग स्टेटस नो असेल, जर हे तिन्ही प्रॉब्लेम जर नो असतील तर एकंदरीत प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे येणारा जो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर आणायचा असेल तर हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या आणि आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।